हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. BCom भाग 1 सेमिस्टर 1 विषय विमाशास्त्र. पाठीमागील लेक्चरला आपण विम्याची संकल्पना, अर्थ, त्याचबरोबर त्याच्या ज्या काही विविध व्याख्या दिलेल्या आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत. त्याच्यावरूनच आपल्याला विमा या संकल्पनेचा अर्थ लक्षात आला असेल अशी मी अपेक्षा करते. आणि आजच्या लेक्चरला आपण विम्याची वैशिष्ट्ये पाहूया. विम्याची वैशिष्ट्ये प्रामुख्याने 8 दिलेली आहेत. त्यापैकी पहिले आहे सामूहिक सहकार्य, नंबर 2 जोखीम विभाजन, नंबर 3 जोखीम निश्चिती, 4 घटनावलंबी करार, 5 भरपाई, 6 असंख्य विमेदार, 7 विमा जुगार नाही, 8 विमा एक व्यवसाय. अशी एकूण 8 विम्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यापैकी आपण प्रत्येक पॉईंटचे विश्लेषण पाहूया. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामूहिक सहकार्य. आता विमा हा सामूहिक सहकार्याचा आविष्कार आहे का ते पाहूया. यामध्ये बघा, विमा या संरक्षण छत्राखाली समाजातील अनिश्चित व अनियंत्रित घटकांमुळे नुकसानीची शक्यता असणाऱ्या अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि निधी तयार करत असतात. आणि त्या निधीमधून ज्या व्यक्तीचं किंवा त्या एखाद्या संस्थेचं नुकसान झालं तर त्याची भरपाई केली जाते. म्हणजे तुम्ही एका संकटांपासून संरक्षणासाठी जो निधी जमा करताय किंवा थोडक्यात जो काही विमा हप्ता विमा कंपनीला देत आहे त्याच्यातून विमा कंपनी काय करते, त्या संकटांपासून तुमचं संरक्षण करते. म्हणजे भविष्यामध्ये नुकसान झालं त्या संकटापासून त्या व्यक्तीचं किंवा एखाद्या संस्थेचं तर त्यावेळेस विमा कंपनी सहकार्य करते, भरपाई देत असते. म्हणजेच काय तर विमा हा समाजातील प्रत्येक घटकासाठी उपयुक्त ठरतो. म्हणजे सामूहिक सहकार्य करत असतो एक प्रकारे. फक्त एका व्यक्तीचा विचार केला तर किंवा एखाद्या व्यावसायिकाचा विचार केला तर एखाद्या संस्थेचा विचार केला तर विमा हा उपयुक्त आहे. म्हणजे समाजासाठी तो एक सहकार्याचा आविष्कारच आहे असे म्हणता येईल. नंबर 2 जोखीम विभाजन. आता याच्यामध्ये बघा, व्यक्तीला मृत्यू आल्यामुळे कुटुंबावर येणारे आर्थिक संकट असेल, त्याचबरोबर सामुद्रिक धोक्यामुळे होणारे मालमत्तेचे नुकसान असेल, अपघाताने येणारे एखाद्या व्यक्तीला अपंगत्व असेल किंवा त्याचा मृत्यू झाला, चोरी, घरफोडी, शेतातील पिकांची नासधूस झाली तर अशा नुकसानीचे किंवा त्याबाबतच्या जोखमीचे विभाजन अनेक व्यक्तीत किंवा संस्थात करणे हा विम्याचा मूलभूत आधार आहे. म्हणजेच काय तर विविध व्यक्ती व संस्थांना होणाऱ्या नुकसानीचे विभाजन किंवा जोखमीची वाटणी ही अनेक व्यक्ती व संस्थांकडून विम्यासाठी विमा हप्ते गोळा करून केली जाते. म्हणजे आपण जर समजा 10 व्यक्तींचा विचार केला, त्यांनी एका संकटांपासून त्यांचं संरक्षण करावयाचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विमे घेतलेले आहेत. मग विमा कंपनीकडे जो काही वेगवेगळ्या विमा प्रकारांमधून विमा हप्ता जमा होतो, म्हणजे एकत्रितपणे त्या रकमेचा जो निधी तयार होतो, त्याच्यातून त्या 10 व्यक्तींपैकी ज्या व्यक्तींचं प्रत्यक्ष नुकसान होईल अशा व्यक्तींना भरपाई दिली जाते. म्हणजे ते संकट एका व्यक्तीचं आहे किंवा 4 व्यक्तींचं आहे, त्याचं विभाजन हे 10 व्यक्तींमध्ये केलेलं आहे. थोडक्यात 10 व्यक्तींचं एकाच वेळी नुकसान होईल असं सांगता येत नाही. असं कधीतरीच होईल चुकून. प्रत्येक वेळेस 10 व्यक्तींचंच नुकसान होईल सांगता येत नाही. काही वेळेस 2 व्यक्तींचं नुकसान होईल, काही वेळेस 3 व्यक्तींचं. म्हणजे विमा कंपनी एकटी तो निधी देणार आहे का, एकटी तो निधी उभारलेला आहे का त्या विमा कंपनीने, तर तिच्याकडे आलेले जे काही ग्राहक आहेत विमेदार, त्यांनी जमा केलेल्या विमा हप्त्यातून ती विमा कंपनी सहकार्य करणार आहे. थोडक्यात त्या धोक्याचं विभाजन झालेलं आहे. नंबर 3 जोखीम निश्चिती. याच्यामध्ये बघा नेमके काय पहा, तर विम्यात कोणतीही व्यक्ती किंवा संस्था विमापत्र घेत असते त्यावेळेस विमा कंपनी त्यांना विमापत्र देत असताना जोखमीची म्हणजे त्या धोक्याची निश्चिती करून घेते की हा धोका किती प्रमाणामध्ये आहे. जितका धोका जास्त तितक्या अधिक प्रमाणात विमा कंपनी काय करते, विमा हप्ता आकारत असते. नाहीतर तुमचा धोका जास्त आहे आणि तुमच्याकडून कमी विमा हप्ता घेऊन
ज्यावेळेस प्रत्यक्ष नुकसान होईल त्यावेळेस जास्त रक्कम द्यावी लागली तर विमा कंपनी तयार होणार नाही किंवा विमा कंपनीला सुद्धा ते परवडणार नाही. त्याच्यासाठी विमा कंपनी काय करते, धोक्याचं प्रमाण किती आहे याची अगोदरच निश्चिती करत असते. घटनावलंबी करार. चौथा पॉईंट काय आहे, घटनावलंबी करार. याच्यामध्ये पहा काय अर्थ होतोय की विमा हा घटनावलंबी करार असून विमा करारात नमूद केलेली घटना कराराच्या मुदतीत घडल्यास करारानुसार विमापत्राचे पैसे दिले जातात. म्हणजे आपण विमा करार करत आहोत त्याचा फायदा किंवा तो प्रत्यक्ष अंमलात कधी येणार आहे, ज्या वेळेस ती घटना ते नुकसान त्या पद्धतीने तुमच्या मालमत्तेचं झालं तरच तुम्हाला त्याची भरपाई दिली जाते, अन्यथा तुमचे विमा हप्ते परत केले जात नाहीत. परंतु याला एक विमा प्रकार अपवाद आहे, तो म्हणजे आयुर्विमा. तर आयुर्विमा कशासाठी आपण घेतो, व्यक्तीच्या आयुष्याचा असतो. आता याच्यामध्ये ती घटना आपण निश्चित करू शकतो का की व्यक्तीला मृत्यू येईलच किंवा कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणजे मृत्यू ही घटना निश्चित आपल्याला कालावधी सांगता येत नाही कधी मृत्यू येईल. त्यामुळे आयुर्विम्यात मात्र विमेदाराने भरलेल्या हप्त्यांपेक्षा अधिक रक्कम त्याला मुदत संपल्यानंतर परत केली जाते आणि इतर विमा प्रकारांमध्ये प्रत्यक्ष तशा पद्धतीची घटना घडली तरच नुकसान भरपाई दिली जाते. नंबर 5, भरपाई. याच्यामध्ये पहा की ज्यामध्ये करारात नमूद केलेली हमी रक्कम विमेदारास विमापत्राची मुदत संपल्यानंतर किंवा विमापत्राची मुदत संपण्यापूर्वी विमेदारास मृत्यू आल्यास त्याच्या वारसास दिली जाते. किंवा विमा प्रकार हे नुकसान भरपाईचे करार असून विमा कितीही रकमेचा असला तरी विमित वस्तूचे किंवा मालमत्तेचे जेवढे नुकसान होईल तेवढीच भरपाई केली जाते. म्हणजे तुमच्या वस्तूचं जर नुकसान, तुम्ही 50,000चा विमा घेतलेला आहे आणि त्या वस्तूचं नुकसान 60,000चं झालं तर तुम्हाला विमा कंपनी विम्याची रक्कम आणि तुमचे झालेलं प्रत्यक्ष नुकसान याच्यापेक्षा जी कमी रक्कम असेल ती तुम्हाला भरपाई म्हणून देत असते. म्हणजे तुम्हाला तुमची भरपाई 50,000 दिली जाणार, तुम्हाला 60,000 दिले जाणार नाहीत. नंबर 6, असंख्य विमेदार. आता या विमा प्रकारात प्रत्यक्ष नुकसानीची विभागणी अनेक व्यक्तींमध्ये सहजपणे करता यावी यासाठी काय केलेले आहे, असंख्य व्यक्तींचा आणि मालमत्तेचा विमा घ्यावा लागतो. म्हणजे समाजातील अनेक लोकांना विमा द्यावा लागतो तरच विमा कंपनी लोकांना सहकार्य करू शकते. आता विमा कार्यासाठी येणारा खर्च कमी यावा आणि प्रत्येक विमादाराकडून घेतला जाणाऱ्या विमा हप्त्याचा दर कमी राहील याकडेही लक्ष विमा कंपनीला द्यावे लागते. त्याचबरोबर बघा, विमा असंख्य व्यक्ती व संस्थांना दिल्यामुळे विमा सेवेचा खर्च कमी येतो. म्हणजे विमा हप्ता कमी दराने देता येतो. नाहीतर त्या विमा कंपनीला खर्च जास्त येत असेल विमा देत असताना तर विमा कंपनीसुद्धा तुमच्याकडून विमा हप्ता जास्त आकारणार आहे. म्हणजे या संकल्पनेत असंख्य विमेदार सहभागी असतात. नंबर 7, विमा जुगार नाही. नंबर 7 आहे विमा जुगार नाही. याच्यामध्ये काय पाहता येईल बघा, विमा करार हा जुगारीचा करार नाही. म्हणजे जुगारीच्या करारामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीची हार किंवा जीत होणे, तो जिंकेल हे निश्चित असते. परंतु विमा हा करार कशासाठी केलेला आहे की समाजातील जो घटक आहे, व्यापार असेल, उद्योजक असेल, त्याचा विकास व्हावा आणि उत्पादनामध्ये सुद्धा वाढ व्हावी याच्यासाठी मदत म्हणून विमा करार चालू केलेला आहे. म्हणजे याच्यात नुकसानीची सुद्धा आपल्याला संभाव्यता सांगता येईल. कदाचित नुकसान होण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये, म्हणून त्या ठिकाणी विमा संरक्षण दिले जाते. परंतु जुगारीच्या करारामध्ये संरक्षण दिले जात नाही. म्हणजे विमा करार हा जुगारीचा करार नाही. लास्ट, विमा एक व्यवसाय. सामूहिक सहकार्याच्या आविष्कारातून विम्याचा जन्म झाला असला तरीसुद्धा नंतरच्या काळामध्ये एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून विमा क्षेत्राचा विकास झालेला आहे.
आता हा व्यवसाय किंवा उपक्रम राबविताना विमा क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण असं कौशल्य आणि अनुभव उपस्थित करून त्याचा वापर समाजातील व्यक्ती आणि संस्थांना, त्याचबरोबर त्यांना संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी देण्यासाठी केलेला आहे. म्हणजेच काय तर विमा व्यवसायाने स्वतःचे स्वतंत्र असे व्यवसाय तंत्र विकसित केलेले आहे. म्हणजे हा एक प्रकारचा व्यवसाय चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये सामाजिक जबाबदारी आणि लोकहिताची जाणीवसुद्धा आहे. म्हणून हा एक चांगला व्यवसाय आणि विकास झालेला व्यवसाय आहे असे म्हणता येईल.